पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट या पत्रकार परिषदेला जाणार आहोत. ताडोबाला वाघ मरतात आणि सेव्ह द टायगरची होर्डिंग मुंबई शहरात राखतात. नाही, इथे शहरात कोणीच मारत नाही किंवा शहरात वाघही दिसत नाही, त्याच्यामुळे इथे होर्डिंग लावण्यात आणि इथे खर्च करण्यात काय पॉईंट असतो मला कळलेलं नाही. बरं, तसं होऊ नये. ते जिकडे जायचंय तिकडे ते जाणं आवश्यक आहे. सरकारकडे ह्या सगळ्या मंत्र्यासंदर्भात कॉप्या पाठवा त्याच्या, आणि मला असं वाटतं हा कायदा लवकरात लवकर मान्य होईल अशी मला अपेक्षा आहे. अजून काय? तुम्ही ज्यावेळेस दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली त्यात म्हटलेलं की लवकरात लवकर मारेकरी पकडले जावेत, नाही तर संशयाची सुई किंवा संशयाचं टोक सरकारकडे जाईल. बिलकुल. एक महिना झाला बिलकुल मारेकरी सापडत नाहीये. काय माझं तेच म्हणणं आहे, ही सुई सरकारकडेच जाते. सगळ्या प्रकारचे मारेकरी सापडतात, सगळ्या प्रकारचं काहीतरी हालचाली दिसतात तुम्हाला, परंतु दाभोळकरांच्या हत्या करणारे मारेकऱ्यांची कुठचीच हालचाल आपल्याला काहीच दिसत नाही, कुठची बातमी येत नाही. बातम्याही संपल्या. सरकारला कोणी विचारत नाही, काही घडत नाही, कुठे गेले मारेकरी कळत नाही. एरवी छोटीशी जरी घटना झाली तरी सगळ्या ठिकाणी पोलीस फोर्स जातो. याच्यामध्ये काहीच घडत नाहीये. मला असं वाटतं की संशय म्हणून बघायला गेलं तर हे काही सरकार, कारण नाहीतर ह्या प्रकारचे मारेकरी महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांच्यावरती माझा 100% विश्वास आहे. असं कोणी काही करू शकत नाही आणि त्याच्यातली काही त्याचे धागे दोरेच सापडत नाहीत. नवल जर राज्यातल्या तपास यंत्रणांना यश मिळत नसेल तर सीबीआयकडे हा तपास देण्यात किती सीबीआयकडे किती टाकायचं? मग कशासाठी पाहिजेत मग इथले पोलीस आणि इथलं फोर्स? सगळं सीबीआयने करायचं. कोणी भ्रष्टाचार केला की केस सीबीआयकडे, कोणी चोरी केली की सीबीआयकडे, कोणी अजून काहीतरी केलं, विनयभंग केला की सीबीआयकडे, बलात्कार झाला की सीबीआयकडे, याच्याकडे सीबीआयकडे, सगळं सीबीआयकडे. काय मग इथले पोलीस काय करणार? सीबीआयकडे कोणत्या केसेस जायला पाहिजेत हे पण आपण ठरवलं पाहिजे ना एकदा. ती एक फॅशन आहे, कुठची गोष्ट केली की सीबीआयकडे आपण पाठवलं पाहिजे. का? राज्यातल्या लोकांवरती विश्वास नाही. तपास लागत नाही तर सरकारचं पण शेवटी आता आपण तुम्ही जर बघितलं, तुमच्याच बातम्या आहेत त्या की सीबीआय देखील सरकारच वापरते. मग आता कोणाकडे युनोच जायचं? काही दिवसांपूर्वी आर आर पाटलांनी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळेला सांगितलं होतं का हा तपास करायला पुणे क्राईम ब्रँच सक्षम आहे, मात्र अजून काही. तर मी काय करू? त्यांचे प्रश्न नका मला विचारू. पोलीस सक्षम आहे त्याच्याबद्दल वादच नाही. सरकारची इच्छा किती आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. इतके सगळे क्लू आहेत, सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे, सुद्धा क्लू सरकारला सापडत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही म्हणता की सरकार योग्य त्यांच्या पुस्तकावर विश्वास ठेवला जायचा. पोलिसांवरती आहे. सरकारचा दबाव किती आहे हा पण पाहणं गरजेचं आहे ना. म्हणून म्हटलं की इतके दिवस मारेकरी सापडत नाहीत. सरकार स्पॉन्सर्ड मर्डर आहे का हा? ठीक आहे. विधेयक लागून जवळजवळ महिना झाला. ऑर्डिनन्स आल्या राज्यात कायदा लागू, त्यानंतर महिनाभरात एकही क्रॅकडाऊन झालेलं नाही. काही नाही, तुमच्या तोंडावरती नुसत्या गोष्टी फेकायच्या असतात त्यावेळेला आणि बातम्या थंड करायच्या असतात. विषय एवढा महत्वाचा आहे. असं असताना मुख्यमंत्री अशाविषयी काही बोलत नाही, उलट फायली कोण क्लिअर करतो याच्यावरूनच त्यांच्यामध्ये वाद चाललेले आहेत सध्या. हा, ते काहीतरी झालं होतं ना, हाताला काहीतरी झालं. सर, तुम्ही जेव्हा परवा भेटलात सीएमना तेव्हा हा विषय काही त्याला आमची जरा जागा वाटपाची चर्चा होती आणि मग ते मी गेलो होतो त्या 9,000 टॅक्सी परवान्यांचा विषय घेऊन गेलो होतो आणि मी प्रवीण दरेकरांना सांगितलं फक्त बाहेर जाऊन तुम्ही प्रेसला सांगा म्हणून. गुफ्तगू पाऊण तास नाही. मला आता नाशिकला मी बोलेन काय बोलायचं. नरेंद्र मोदींचं नाव येतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.